नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमध्ये राहू हॉटेल जवळ मखमलाबाद रोड पासून अगदी जवळ 4.5 BHK तीन बंगलोचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशन सह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो आणि हा खूप कमी प्राइस मध्ये आणि मोठ्या रूम साइज मध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला तो बघून घेऊया। आपण आता 2 रोड कॉर्नरचं युनिट बघत आहोत। 2 युनिट आहेत, दोन्ही पण अवेलेबल आहेत। तुम्हाला ही पार्किंग बघायला मिळते, खूप प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला इथे दिलेली आहे। सुंदर अशा टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। वरती आपल्याला PVC शीट मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसून मिळणार आहे। पूर्ण जो आहे बंगलो जो आहे हा पूर्ण तिन्ही साइडनी ओपन असा बंगलो आपल्याला बघायला मिळणार आहे। चला आपण आता एंट्री करूया लिव्हिंग एरिया मध्ये। हा आहे आपला मेन डोर। मेन डोरला पूर्ण आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते। हा आहे आपला लिव्हिंग एरिया। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। वरती आपल्याला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून मिळणार आहे। या बंगलोचं 10% काम अजून बाकी आहे। त्यासोबतच समोर तुमचा सोफा अरेंज करून तुम्ही इथे टीव्ही युनिट अरेंज करू शकतात। इकडे तुम्हाला स्टोरेज साठी एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला स्टोरेजची कुठलीही अडचण इथे होणार नाही। पुढे जाऊया आपण आता। हे आहे आपलं किचन, जे की एल शेप किचन आपल्याला बघायला मिळतं। इथे तुम्हाला 2 विंडो दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही। इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे, त्यासोबतच एक्स्ट्रा पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी करू शकतात। वरती तुम्हाला लॉफ्ट देखील इथे बघायला मिळतो। टाइल्स जे आहे ते पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत बसून दिलेले आहेत। इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकता, चांगला स्पेस इथे दिलेला आहे। किचन मधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक डोर आहे। हा आहे आपला युजेबल एरिया। जवळपास 7 ते 8 फुटाचा आपल्याला साइड मार्जिन युजेबल एरिया बघायला मिळतो। इथे तुम्हाला वॉशिंग एरिया दिलेला आहे। वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेला आहे। त्यासोबतच हा जो बंगलो आहे हा तिन्ही साइडने ओपन आहे। लेफ्ट साइडला देखील माझ्या बघू शकता तुम्ही, खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, दोन्ही सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे। हे आहे बाथरूम, प्लंबिंग फिटिंग अजून बाकी आहे। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। आणि हे आहे तुमचं इंडियन टॉयलेट, दोन्ही तुम्हाला सेपरेट दिलेलं आहे। इथे तुम्हाला टाइल्स देखील बसून दिलेला आहे। इथे तुमचं वॉश बेसिन देखील येणार आहे। आणि ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला एक मोठा बेडरूम मिळतो। हा आहे तो ग्राउंड फ्लोअरचा मोठा असणारा बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम दिलेला आहे। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स, वरती तुम्हाला लॉफ्ट आणि व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। तर चला आपण आता वरचे बेडरूम्स बघणार आहोत। खाली आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम दिलेला आहे, वरती आपल्याला 3 बेडरूम आणि फॅमिली सिटिंग एरिया देखील बघायचा आहे। चला आपण आता आलेलो आहोत वरती आपल्याला 3 बेडरूम बघायचे आहेत। त्याच्या अगोदर आपण बघूया हा फॅमिली सिटिंग एरिया। इथे तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील दिलेली आहे। इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, याची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये इथे वॉशरूम बघायला मिळतात। सुंदर अशा टाइल्स, गिझरचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। आपण आता वरचा बेडरूम बघणार आहोत, जो की पहिला मास्टर बेडरूम आहे। आपण आता हा सेकंड बेडरूम बघत आहोत। ग्राउंड फ्लोअरलाच आपण एक बेडरूम बघितला, हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे। याची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स, व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडोची साईज तुम्ही बघू शकतात। त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। इथे तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे स्टोरेज साठी। आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच आपल्याला बाथरूम देखील मिळणार आहे। सुंदर अशा टाइल्स याही बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतात। प्लंबिंग फिटिंग अजून बाकी आहे। तर चला आपण आता आपला थर्ड बेडरूम बघणार आहोत। हा आहे आपला थर्ड बेडरूम, याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, बाहेरून आपल्याला सेफ्टी ग्रिलिंग देखील इथे करून दिलेली आहे। आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स देखील बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढच्या बेडरूम्स कडे जाऊया।
हा आहे आपला 4th बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो। वरती आल्यानंतर सगळ्यात मोठा बेडरूम हा तुम्हाला मिळणार आहे। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील बघायला मिळतात। त्याचबरोबर व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत टेरेस वरती। खाली आपल्याला चायना मोजे गोटे इथे करून दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इथे येणार नाही। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। वरती तुम्हाला 1000 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे। टेरेसवरचा व्ह्यू आपण आता बघितला, तर आपण चला आता आपण बघून घेऊया आपल्या प्राइस आणि स्क्वेअर फीट। आपण जो आता 4.5 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरिया मध्ये आहे। आपण आता 2 रोड कॉर्नरचं युनिट बघितलं, ते 1916 स्क्वेअर फीटचं असून त्याची प्राइस 80 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तसंच दुसरं जे युनिट आहे ते 1878 स्क्वेअर फीटचं असून त्याची प्राइस 75 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया असेच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।